पंढरपुरातनं आता एक मोठी बातमी। हाथरस दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये आपत्कालीन व्यवस्था तयार करण्यात आली आहे। मंदिरातील बाजीराव पडसाळी हा परिसर आपत्कालीन व्यवस्थेसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे। आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास भाविकांना मंदिरातून व्यवस्थित बाहेर पडता यावं यासाठी हा परिसर मोकळा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 17 जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होतोय आणि या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत। तर आषाढी यात्रेमध्ये विठ्ठल मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद केलाय आणि दुसरीकडे आषाढी एकादशीला 7 जणांना व्हीआयपी दर्शन देण्यासाठीचं शिफारस पत्र उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मंदिर समितीला दिलेलं आहे। एकादशीला पंढरपुरात किमान 15 लाख भाविक येतील असा अंदाज आहे आणि दर्शनासाठी किमान 36 ते 48 तास लागू शकतात। अशा वेळी मंत्र्यांच्या या व्हीआयपी दर्शनावरून भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। तर वारी संदर्भातली आणखी एक मोठी बातमी। आषाढी वारीसाठी एसटी कडून शनिवारपासून राज्यभरातून 5000 गाड्या सोडण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्यातच 40 पेक्षा अधिक प्रवाशांनी बुकिंग केल्यास थेट त्या गावातूनच बस सोडण्याचा निर्णय एसटीने घेतलाय। याप्रमाणे 1030 गाड्यांचं बुकिंग झाल्यामुळे तेवढ्या बसेस आता थेट गावातूनच सुटणार आहेत। पंढरपूरसाठी राज्यभरातून एकूण 3970 आगारामधून गाड्या सुटणार असून पंढरीला जाण्याचा प्रवास आता सुखकर होणार आहे। या संदर्भातली माहिती आपण समजून घेऊयात। ग्राफिक्सच्या माध्यमातून गावातून बुकिंग झालेल्या बसेसची संख्या 1030 इतकी आहे आणि यामध्ये आगारातून धावणाऱ्या गाड्या 3970 इतक्या आहेत। एकूण बसेस 5000 असून या संदर्भातलं एसटीने नियोजन केलंय। 13 जुलैपासून या गाड्या सुटणार आहेत।